जर तुम्ही माझ्याबरोबर खंबीरपणे जर उभे नाही राहिले तर मात्र जी माझी परिस्थिती आहे ती तशीच तुमची होईल. म्हणून ही लढाई जी आहे एका पारमार्थिक माणसाची लढाई आहे, जो माणूस तुमच्यासाठी सतत लढत आहे. आणि ते लढत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारे मला जे काय माझं व्हायचं ते होऊ द्या. बलाढ्य उमेदवाराच्या समोर प्रचार करत असताना तुम्हाला कधी काही संकट आलेत का? म्हणजे अन्यायकारक अशी काही परिस्थिती निर्माण झाली का? अनुभव काय होतो? मी मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे, मी तुमच्यासाठी अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करतोय. आणि ते काम करत असताना मी कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. कारण मला याच्यातून पैसा नाही कमावायचा किंवा मला मोठं नाही व्हायचं, पण माझं एक स्वप्न होतं, या गोरगरीब जनतेसाठी, या वस्तीसाठी, या कामगारांसाठी आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून 1998 पासून या वस्तीमध्ये मी अनेक समाजोपयोगी, सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळे कार्यक्रम करत आलो. परंतु हे करत असताना इतका संघर्ष मला करावा लागतो, कारण मी लोकशाही मानणारा माणूस. आणि लोकशाहीमध्ये अशा प्रवृत्ती असतात किंवा आपण आज अशी स्थिती झालेली आहे का माझ्या जागेवरती कधी कधी असा प्रश्न पडतो का आपण कशाला या राजकारणामध्ये आलो. राजकारण हे आपल्यासारख्या माणसाचं काम नाही. कारण राजकारणामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात, ते म्हणजे तुमच्याकडे असणारी मशाज पॉवर आणि मनी पॉवर. आणि ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीये. मी फक्त माझा जो समर्थक मतदार आहे त्या मतदारांच्या ताकदीवरती आणि त्यांच्या पाठबळावरती सतत समोर जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे, निवडणूक प्रत्येक जण लढवतोय, प्रत्येक जणांनी लढवली पाहिजे, हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, संविधानात दिलेला अधिकार आहे. पण तो अशा मार्गाने लढू नका. माझ्या पाठीमागे जनमत आहे, त्या जनमताच्या आधारावरती मी मतदारांसमोर जात आहे. त्यात माझ्या पत्नीचं दिपाळीच्या अगोदर तिचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मोठी इंजुरी झाल्यामुळं तिचं ऑपरेशन करावं लागलं. आज प्रचारामध्ये अक्षरशः मी तिला मोटरसायकलवर फिरवतोय आणि कुठंतरी चेहरा मी मतदारांना दाखवतोय. मी दिवस रात्री मेहनत करतोय, परंतु नीतीच्या मार्गाने करतोय. माझ्याकडे अनिती नाही, माझ्याकडे कुठलेही चुकीचे मुलं नाही. माझ्याकडे काम करत असताना मतदार कुठल्याही प्रकारचं आमिष म्हणा किंवा आर्थिक प्रलोभनाद्वारे माझ्याकडे कोणी येत नाही. प्रत्येक जण बाकी ठिकाणी आपण बघितलं, हॉटेल बुक आहे, पार्ट्या चालू आहे, मद्य चालू आहे. आज माझ्याबरोबर दिवसभर प्रचार करता माता भगिनी, माझे सगळे मुलं, परंतु जेवायला त्यांच्या घरी जातात. म्हणून खूप असा त्रास या निवडणुकीमध्ये मला होत आहे. मी सगळ्या मतदारांना आव्हान करतो, ही लढाई जी आहे ही लढाई लढत असताना जर तुम्ही माझ्याबरोबर खंबीरपणे जर उभे नाही राहिले तर मात्र जी माझी परिस्थिती आहे ती तशीच तुमची होईल. म्हणून ही लढाई जी आहे एका पारमार्थिक माणसाची लढाई आहे, जो माणूस तुमच्यासाठी सतत लढत आहे. आणि ते लढत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारे मला जे काय माझं व्हायचं ते होऊ द्या, मी लढणार आहे. वेळ पडली आम्ही दोघं नवरा बायको जनतेमध्ये जाऊ, मतदान मागू. जनतेला जर मान्य असेल, मला जर न्याय द्यायचा असेल तर जनता न्याय देईल, नाही तर मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये पुन्हा आतापर्यंत जसं मी जीवन जगत आलो तसेच याही पुढे जगत. परंतु कोणाच्याही बाबतीत असं घडायला नकोय. इतकं धमकवलं जातं का आम्ही प्रचार करत असताना 1 तासभर आनंद राहतो, 2 तासभर लगेच आमचे कुठेतरी आमच्या आनंदावरती काहीतरी कुणीतरी फोन येतो. माझे समर्थक मला फोन आला होता, आपण मी तुमचा प्रचार करू शकत नाही.
मला अडचण आहे, मला समजून घ्या, असे अनेक कार्यकर्ते माझे आज घरी बसलेले आहेत. माझ्याच बाबतीमध्ये काय घडतं, अनेक लोक एकमेकाच्या विरोधात उभे राहतात, त्यांना हा त्रास नाही, फक्त हा त्रास मलाच का? म्हणून मतदारांनो, परिस्थितीचं भान ठेवा. आणि मी अनेक वर्ष लढतो आहे. एक तर तुम्ही असा न्याय दिलेला आहे मला आजपर्यंत. मला जर मतदान प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे याचा अर्थ तुम्ही मला पाठिंबा देत आहे. आणि मग पाठिंबा द्यायचा असेल आणि ह्या दहशतीच्या ह्याच्यातून मला जर मुक्त करायचं असेल तर माझ्या पाठीमागे उभं राहावं असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे.